शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सध्या एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलेली आहे. या योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. काही नवीन निर्णय समोर येत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रखडलेल्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या विशेष विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की या योजनेचे पुढचे हप्ते कधी येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर पडावे लागू शकते आणि सरकारने घेतलेला मोठा निर्णय नेमका काय आहे. या योजनेचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देणे हा हेतू होता. शेतीसाठी लागणारा बियाण्यांचा खर्च, खते आणि इतर मशागतीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पैसे उपलब्ध व्हावा या हेतूने ही योजना राबवली जात होती. शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करते. हप्त्याची सद्यस्थिती विलंब का होत आहे हे आपण पाहूया. आतापर्यंत इतिहास पाहिला तर PM किसान योजनेचे पैसे जसे वेळेवर येतात तसे नमो शेतकरी योजनेचे पैसे कधीच वेळेवर आलेले नाहीत, असा आपल्याला सर्वांचा अतिरिक्त अनुभव आहे. सद्यस्थितीनुसार या योजनेचे 9वे आणि 10वा हप्ता 2 हप्ते अद्याप रखडलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, प्रशासकीय माहितीनुसार आर्थिक वर्ष 2026-27 मधील डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या 2 कालावधीतील हप्त्याचे वितरण अद्याप झालेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कर्जमाफीचा कार्यक्रम आणि काही आर्थिक व प्रशासकीय अडचणी असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप करण्यात आलेले आहे. आतापर्यंत राज्यातील सुमारे 93.8 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. या योजनेतून एकूण 8 हप्त्याच्या माध्यमातून सरकारने आतापर्यंत 14,816 कोटी रुपयाचे वितरण केलेले आहे. हे आकडे दर्शवतात की ही योजना राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजना यांचा संबंध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणारे सुमारे 56 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षासाठी बाद होण्याची शक्यता दिसून येत आहे. म्हणजेच एका वर्षासाठी बाहेर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीमुळे सरकारवर मोठा आर्थिक भार वाढलेला दिसून येत आहे. हा भार कमी करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्यांना तात्पुरते या योजनेतून वगळले जाऊ शकते, अशी चर्चा चालू आहे. कर्जमाफीचा लाभ देणाऱ्या शेतकऱ्यांची नमो शेतकरी योजना बंद करून सरकार आपला आर्थिक भार संतुलित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चा सुरू आहे. तर शेतकरी मित्रांनो, याचा अर्थ सरळ असा निघतो की एका बाजूला कर्जमाफी द्यायची आणि दुसऱ्या बाजूला मिळणारी वार्षिक मदत थांबवायची. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. कृषी आयुक्तालयाने उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी रखडलेल्या 2 हप्त्याच्या निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. याचा अर्थ असा की ज्यांना कर्जमाफी मिळालेली नाही त्यांच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात निधी जमा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सध्याला शेतकरी बांधवांमध्ये अनेक कन्फ्युजन तयार झालेले आहे. चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. या योजनेतील बदलांकडे आपण 2 प्रकारे पाहू शकतो. जर 56 लाख शेतकऱ्यांना एका वर्षासाठी वगळले जाणार असेल तर पुढील वर्षी त्यांना पुन्हा समाविष्ट केले जाऊ शकतो का, हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवून येत आहे. नमो शेतकरी योजना भविष्यात पूर्णपणे गुंडाळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार होता. मात्र कर्जमाफीच्या नावाखाली या योजनेतील लाभार्थ्यांची कपात करणे आणि योजना बंद करणे हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की नाही यावर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याच्यावर काय म्हणणे आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पुढील काही नमो शेतकरीबद्दल अचूक अपडेट अजून येईपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.